हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, माडा भरतीकरिता हा अत्यंत महत्त्वाचा आणि सुपरफास्ट असा रिव्हिजन व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. आणि इथे आपला पहिला प्रश्न आहे की केसरी व मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते. तर बघा मित्रांनो, वृत्तपत्रांचे नाव आहे केसरी आणि मराठा. तर मित्रांनो, आपल्याला इथे माहित असायला पाहिजे की केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनीच केसरी व मराठा या वृत्तपत्रांची स्थापना केली होती. आणि मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा माहित असायला पाहिजे की केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण, असा प्रश्न विचारला जातो. तर केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. आणि मित्रांनो, तुम्हाला हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीचा राजीनामा देऊन नंतर सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केलेले होते. आणि हा सुद्धा प्रश्न अनेकदा विचारला जातो की सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले होते. तर केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीचा राजीनामा देऊन सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. आणि केसरी आणि मराठा या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली, तर लोकमान्य टिळकांनी केली. यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात, लोकमान्य टिळकांना म्हणतात. आणि मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी 3 महत्वपूर्ण पुस्तके लिहिलेली आहेत ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे गीता रहस्य. त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक कोणतं, गीता रहस्य. त्याच्यानंतर त्यांनी ओरायन नावाचे सुद्धा पुस्तक लिहिलेले आहे. आणि त्यांचं तिसरं महत्वपूर्ण पुस्तक म्हणजेच आर्कटिक होम इन वेदास. आर्कटिक होम इन वेदास अशा पद्धतीने मित्रांनो, गीता रहस्य, ओरायन आणि आर्कटिक होम इन वेदास हे 3 पुस्तके लोकमान्य टिळकांनी लिहिलेले आहे. आणि यापैकी गीता रहस्य नावाचं जो पुस्तक आहे त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेलं आहे. हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी कोणते पुस्तक लिहिले. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांनी गीतेचं रहस्य लिहिलेलं आहे, म्हणजेच गीता रहस्य नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे इथे, काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत. बघा, काँग्रेसचे संस्थापक इथं विचारलेलं आहे, संस्थापक. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, काँग्रेसचे संस्थापक आहेत ॲलन ह्यूम. काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत, ॲलन ह्यूम आहेत. ॲलन ह्यूम हे काँग्रेसचे संस्थापक मानले जातात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला काँग्रेसचे संस्थापक आहेत ॲलन ह्यूम. आणि काँग्रेसची स्थापना झालेली आहे 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबईमध्ये काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आणि काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी. पहिले अध्यक्ष कोण होते, तर व्योमेश चंद्र बॅनर्जी होते. हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, काँग्रेसचं जो पहिलं अधिवेशन आहे तो पुण्यामध्ये भरणार होता. कुठे भरणार होतं, पहिलं अधिवेशन पुण्याला भरणार होतं. परंतु पुण्यामध्ये प्लेगची साथ असल्यामुळे पुण्याऐवजी हे अधिवेशन जे आहे ते मुंबईमध्ये भरवण्यात आलेलं होतं 28 डिसेंबर 1885 रोजी. आणि पहिले अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि काँग्रेसचे संस्थापक आहेत ॲलन ह्यूम. तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ॲनी बेझंट या काँग्रेसच्या प्रथम महिला अध्यक्ष होता. आणि जर का तुम्हाला असा प्रश्न विचारला, हा प्रश्न थोड्या वेगळ्या पद्धतीने जर विचारला की पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष, काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सरोजिनी नायडू. तर लक्षात ठेवा मित्रांनो, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर ॲनी बेझंट होत्या. आणि काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या, तर सरोजिनी नायडू होत्या. कधी कधी प्रश्न विचारला जातो की काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते. तर काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. तर नाव लक्षात ठेवा मित्रांनो, बद्रुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. काँग्रेसचे पहिले फारसी अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा मित्रांनो, दादाभाई नौरोजी हे काँग्रेसचे पहिले फारसी अध्यक्ष होते. आणि मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. तर यांच्याबद्दल तुम्हाला अनेक मुद्दे लक्षात असायला पाहिजे. यांना भारताचे पितामह असे म्हटले जातात. आणि ते ब्रिटिश संसदेतून निवडून येणारे पहिले भारतीय व्यक्ती आहे. हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप करणारे, उत्पन्नाची मोजणी करणारे ते पहिले व्यक्ती होते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे म्हणतात. ते ब्रिटिश संसदेतून निवडून येणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. आणि त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली होती. आणि मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीने हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे
की गांधीजी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, तर गांधीजी काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1924 साली काँग्रेसचं बेळगाव येथे अधिवेशन भरवण्यात आलेलं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर गांधीजी होते. तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जाणार की काँग्रेसचं पहिलं ग्रामीण भारतातील अधिवेशन कोणतं होतं, तर लक्षात ठेवा मित्रांनो, काँग्रेसचं ग्रामीण भारतातील पहिलं अधिवेशन होतं फैजपूर येथील. लक्षात ठेवा, ग्रामीण भारतातील पहिलं अधिवेशन, काँग्रेसचं ग्रामीण भारतातील पहिलं अधिवेशन कुठे भरवण्यात आलेलं होतं, तर फैजपूर या ठिकाणी काँग्रेसचं ग्रामीण भारतातील पहिलं अधिवेशन भरविण्यात आलेलं होतं. आणि मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की काँग्रेसच्या मंचावर भाषण करणाऱ्या प्रथम भारतीय महिला कोण होत्या, तर लक्षात ठेवा मित्रांनो, कादंबिनी गांगुली या काँग्रेसच्या मंचावर भाषण करणाऱ्या प्रथम महिला होत्या. अजून सुद्धा मित्रांनो, या इथे तुम्हाला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे कधी कधी प्रश्न विचारला जातो की काँग्रेसचा राजीनामा देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केलेला होता, तर लक्षात ठेवा मित्रांनो, नेताजी बोस यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्थापन केलेला जो पक्ष होता त्या पक्षाचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक. तर लक्षात ठेवा मित्रांनो, फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष कोणी स्थापन केलेला होता, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीच फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केलेला होता. काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष कोण, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष होते NG चंदावरकर. तर नाव लक्षात ठेवा मित्रांनो, काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष कोण होते, तर NG चंदावरकर हे होते. आणि स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला जातो, तर आचार्य कृपलानी हे स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने काँग्रेस या टॉपिक बद्दल एवढे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे. हे सर्व मुद्दे तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने हे सर्व मुद्दे तुम्ही एकदा म्हणजे ओव्हरलुक करून परीक्षेसाठी चालले जा. त्यानंतर मित्रांनो, त्यानंतरचा मुद्दा आहे आपल्याकडे, स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते, स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते, तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्वामी विवेकानंदांचे जे गुरु होते त्यांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. त्यांचं नाव काय होतं, रामकृष्ण परमहंस हे त्यांचं नाव होतं. स्वामी विवेकानंदांच्या गुरूंचे नाव होते रामकृष्ण परमहंस. आणि यांच्या आठवणीत त्यांनी एक संस्था स्थापन केलेली होती ज्याचं नाव होतं रामकृष्ण मिशन. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कधी कधी प्रश्न विचारला जातो की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली, तर स्वामी विवेकानंद यांनीच रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. आणि मित्रांनो, अजून एक मुद्दा स्वामी विवेकानंदांबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे यांचे मूळ नाव तुम्हाला विचारले जाऊ शकते. तर यांचे मूळ नाव आहे नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्रनाथ दत्त हे कोणाचे मूळ नाव आहे, तर स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव आहे. आणि मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांची जयंती जी असते 12 जानेवारी हा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते, हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे सगळे मुद्दे तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल लक्षात ठेवायचे. आणि त्यांनीच रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. हा मुद्दा तर अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आता मित्रांनो, यानंतरचा आपला मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक जो आहे ते लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते. आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जो जनक आहे तो आहे लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं जाते. आणि मित्रांनो, लॉर्ड मेयो यांच्या बाबतीत एक मुद्दा लक्षात ठेवा, तो म्हणजे लॉर्ड मेयो यांचे इथे भारतामध्ये हत्या करण्यात आली होती. अंदमानच्या जेलमध्ये एका पठाणाने यांची हत्या केलेली होती. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्याची इथे हत्या करण्यात आलेली होती, कोणत्या व्हाईसरॉयची इथे हत्या करण्यात आलेली होती, तर तो व्हाईसरॉय होता लॉर्ड मेयो. आणि हा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानला जातो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात, तर लॉर्ड रिपन यांना म्हणतात. कधी कधी तुम्हाला बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बंगालची फाळणी कोणाच्या काळामध्ये झालेली आहे, बंगालची फाळणी कोणाच्या काळामध्ये झालेली आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला अजून काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, जसं की लॉर्ड बेंटिक बद्दल प्रश्न विचारला जातो
की सतीबंदीचा कायदा कोणी केला, तर सतीबंदीचा कायदा जो आहे तो कोणी केलेला आहे, लॉर्ड बेंटिक यांनी केलेला आहे. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात जी आहे ती कोणाच्या काळामध्ये झाली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबेटन. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालाचारी. तर मित्रांनो अशा पद्धतीने लक्षात ठेवा की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मेयो यांना म्हणतात. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांच्या काळामध्ये झाली. लॉर्ड बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा केलेला होता आणि भारतामध्ये रेल्वेची सुरुवात लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेली आहे. आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबेटन हे होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालाचारी. तर अशा पद्धतीने हे मुद्दे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे आहेत. त्यानंतर मित्रांनो एक पुस्तक आहे ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. तर त्या पुस्तकाचं नाव आहे माझी जन्मठेप किंवा यानंतर अजून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे 1857 चे पहिले स्वातंत्र्य समर. हे दोन पुस्तके कोणी लिहिलेले आहे असा प्रश्न विचारला जातो. तर या पुस्तकाचे जे लेखक आहे त्यांचं नाव आहे विदा सावरकर यांनीच हे दोन पुस्तके लिहिलेले आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो माझी जन्मठेप आणि 1857 चे पहिले स्वातंत्र्य समर हे दोन पुस्तके कोणी लिहिलेली आहे, विदा सावरकर यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बहिष्कृत भारत व मूकनायक ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवा ही दोन वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे. डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेले हे वृत्तपत्र आहे बहिष्कृत भारत आणि मूकनायक. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांबद्दल अजून काही मुद्दे लक्षात ठेवायचे जसे की त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. यासोबतच त्यांनी थॉट ऑन पाकिस्तान हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मित्रांनो डॉक्टर आंबेडकर जे आहेत ना ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ते भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते. भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते असा प्रश्न विचारल्यास त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता, तर वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता आहे, तर नायट्रोजन हा वायू वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणात असणारा वायू आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळे मुद्दे तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता मित्रांनो यानंतरचा मुद्दा आहे भारत व पाकिस्तानच्या दरम्यान असलेल्या सीमारेषेचे नाव काय. तर मित्रांनो भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान असलेल्या सीमारेषेचे नाव आहे रेड क्लिफ लाईन. तर लक्षात ठेवा रेड क्लिफ लाईन म्हणजे भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा आहे. त्यानंतर मित्रांनो ब्रह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत, ब्रह्मो समाजाचे जे संस्थापक आहेत ते राजा राममोहन रॉय आहेत. राजा राममोहन रॉय यांना हे ब्रह्मो समाजाचे संस्थापक आहेत. आणि मित्रांनो लक्षात ठेवा सतीबंदी करण्यासाठी यांचाच प्रयत्न महत्त्वाचा आहे. विल्यम बेंटिक यांच्याच प्रयत्नामुळे सतीबंदी कायदा अंमलात आणलेला होता. आणि मित्रांनो लक्षात ठेवा यांनी संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. तर राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय होते, संवाद कौमुदी. आणि यांनीच ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. यासोबतच मित्रांनो तुम्हाला आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत हे सुद्धा माहित असायला पाहिजे. तर आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. तर त्यांचं मूळ नाव आहे मूलाशंकर
करसनदास तिवारी. त्यांचं मूळ नाव काय तर मूलाशंकर करसनदास तिवारी. आणि त्यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. आर्य समाजाचं घोषवाक्य होता वेदांकडे चला. आर्य समाजाचं घोषवाक्य काय होता हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर आर्य समाजाचं घोषवाक्य होता वेदांकडे चला. तर यासोबतच मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मराठी भाषा दिन केव्हा साजरा केला जातो तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिवशी कुसुमाग्रज यांची जयंती असते. तर लक्षात ठेवा मराठी भाषा दिन कोणाच्या जयंतीला साजरा करतात तर कुसुमाग्रज यांच्या जयंतीला म्हणजे 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिन साजरा करतात. तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला अजून काही प्रश्न बघायचे आहे. जसं की आपला अजून नेक्स्ट प्रश्न आहे की बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती कोण आहेत. म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती ज्यांची निवड बिनविरोध झालेली आहे. बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती कोण असा प्रश्न इथं विचारलेला आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे नीलम संजीवा रेड्डी. लक्षात ठेवा नीलम संजीवा रेड्डी हे भारताचे बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती आहे. म्हणजेच यांच्या विरोधामध्ये राष्ट्रपती पदासाठी कोणीच उमेदवार नव्हता. यासोबतच मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर झाकीर हुसेन हे पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे की भारताचे पहिले दलित राष्ट्रपती हे के.आर. नारायणन होते. के.आर. नारायणन हे भारताचे पहिले दलित राष्ट्रपती होते. आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. लक्षात ठेवा भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. आणि मित्रांनो यासोबतच तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे की भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. आणि यांचा जो जयंती दिवस आहे यांचा जो जन्मदिन आहे तो भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा तुम्हाला इथे माहीत असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने राष्ट्रपती पदाबद्दलचे हे मुद्दे आपण इथे लक्षात घेतलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अजून म्हणजे काही मुद्दे लक्षात ठेवायचे जसं की महात्मा फुले यांनी स्थापन केलेला समाज कोणता तर महात्मा फुले यांनी स्थापन केलेला समाज आहे सत्यशोधक समाज. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला महात्मा फुले यांची काही पुस्तके आहेत त्यांची नावे माहीत असायला पाहिजे जे वारंवार विचारले जातात. तर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न हे सगळे जे महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत ते कोणी लिहिलेले आहेत तर महात्मा फुले यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की संत्री, निंबू यासारख्या फळांमध्ये कोणता आम्ल असतो तर संत्री आणि निंबू यासारख्या फळांमध्ये सायट्रिक आम्ल असतो. कोणता आम्ल असतो सायट्रिक ऍसिड असतो. आणि दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असतो. दहीमध्ये कोणता आम्ल असतो लॅक्टिक ऍसिड असतो. आणि मित्रांनो लॅक्टिक ऍसिड बद्दल हा मुद्दा लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस आपल्याला थकवा जाणवल्यास त्यावेळेस आपल्या मांसपेशींमध्ये जो आम्ल तयार होतो तो आम्ल कोणता असतो तर लॅक्टिक आम्ल असतो. जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारा आम्ल आहे लॅक्टिक आम्ल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे दोन्ही आम्ल इथे लक्षात ठेवा. आता मित्रांनो यानंतरचा मुद्दा आहे गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला तर मित्रांनो लक्षात ठेवा बुद्धाचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झालेला आहे. तर लक्षात ठेवा ठिकाणाचं नाव आहे लुंबिनी. नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे. त्यांचं महापरिनिर्वाण म्हणजेच त्यांचे निधन उत्तर प्रदेशमधील कुशीनगर या ठिकाणी बुद्धाचं निर्वाण झालेलं आहे. आणि त्यांचा जन्म कुठे झालेला आहे लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बुद्धाला ज्ञानप्राप्ती कुठे झालेली आहे तर बिहारमधील गया या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला बौद्ध धर्माबद्दल एक प्रश्न लक्षात ठेवा तो म्हणजे बौद्ध धर्माचा जो धर्मग्रंथ आहे बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे नाव काय आहे तर त्रिपिटक हे बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ आहे. आणि गौतम बुद्धाच्या
उपदेशाची भाषा कोणती? उपदेशाची भाषा कोणती? तर पाली. गौतम बुद्धांच्या उपदेशाची भाषा कोणती? तर पाली भाषा ही गौतम बुद्धाच्या उपदेशाची भाषा होती. आणि गौतम बुद्धांचा गौतम बुद्धाचं पहिलं उपदेश कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांचा पहिला उपदेश झालेला आहे. तर मित्रांनो, तुमच्या परीक्षेकरिता गौतम बुद्धांविषयीची ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि यासोबतच मित्रांनो, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण होते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते भगवान महावीर. महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. आणि पहिले तीर्थंकर कोण हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिले तीर्थंकर होते वृषभनाथ. लक्षात ठेवा मित्रांनो, वृषभनाथ हे पहिले तीर्थंकर होते. आणि 24वे तीर्थंकर होते महावीर. आणि मित्रांनो, महावीर यांच्या उपदेशाची भाषा कोणती हा प्रश्न वारंवार विचारला जातो. तर महावीर यांच्या उपदेशाची भाषा होती अर्धमागधी. आणि गौतम बुद्धांच्या उपदेशाची भाषा कोणती? तर पाली भाषा. तर अशा पद्धतीने मित्रांनो, बौद्ध धर्म आणि जैन धर्माविषयी हे प्रश्न तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते डॉक्टर आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. आणि स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते जॉन मथाई. तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते जॉन मथाई. यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा माहित असायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न विचारला जातो. तर भात संशोधन केंद्र जे आहे ते कर्जत या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई, जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतर मित्रांनो, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न विचारला जातो. तर लोणार सरोवर हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि हा सरोवर जो आहे तो उल्कापातामुळे निर्मित झालेला सरोवर आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेला सरोवर कोणता? तर तो सरोवर आहे लोणार सरोवर. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, एक प्रश्न विचारला जातो की सालार जंग म्युझियम कोणत्या शहरामध्ये आहे? सालार जंग म्युझियम हैदराबाद शहरामध्ये आहे. सालार जंग म्युझियम जे आहे ते हैदराबाद शहरामध्ये आहे. हैदराबाद शहर मूसी नदीच्या काठी वसलेले आहे. मूसी नदीच्या काठी वसलेला शहर आहे. या शहराला मोत्यांचे शहर असे म्हणतात. हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. मोत्यांचे नगर किंवा मोत्यांचे शहर या नावाने ओळखलं जाणारं शहर कोणतं? तर हैदराबाद शहर. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे एशियाचा नोबेल कोणत्या पुरस्काराला म्हणतात? एशियाचा नोबेल कोणत्या पुरस्काराला म्हणतात? तर मित्रांनो, रेमन मॅग्सेसे पुरस्कारला एशियाचा नोबेल पुरस्कार म्हणतात. हा पुरस्कार फिलिपिन्स या देशाद्वारे दिला जातो. कोणत्या देशाद्वारे दिला जातो? तर फिलिपिन्स या देशाद्वारे दिला जाणारा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण, म्हणजे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत ज्यांना रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे? तर ते व्यक्ती आहेत विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत ज्यांना एशियाचा नोबेल म्हटलं जाणारा रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला विनोबा भावे यांच्याबद्दल एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यांना भूदान चळवळीचे जनक असे म्हणतात. भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर विनोबा भावे हे भूदान चळवळीचे जनक आहेत. आणि मित्रांनो, त्यांनी भूदान चळवळ कुठून सुरू केलेली होती हा प्रश्न विचारला जातो. तर त्यांनी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली या ठिकाणाहून त्यांनी भूदान चळवळ सुरू केलेली होती. आणि ते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण हा प्रश्न विचारला जातो. तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे. आणि दुसरे सत्याग्रही होते पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही होते. आणि पहिले सत्याग्रही कोण होते? तर आचार्य विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ग्रहांविषयीची सुद्धा माहिती
असायला पाहिजे। तर बघा हा प्रश्न विचारला जातो की पृथ्वीच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? तर पृथ्वीच्या सर्वाधिक जवळचा ग्रह होता आहे शुक्र ग्रह। पृथ्वीच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? तर शुक्र ग्रह। शुक्र ग्रहाविषयी अजून काही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे। ते मुद्दे म्हणजे शुक्र ग्रह जो आहे तो सर्वाधिक उष्ण ग्रह आहे आणि या ग्रहास पृथ्वीची जोडी बहीण असे म्हणतात। पृथ्वीची जोडी बहीण कोणत्या ग्रहास म्हणतात? तर शुक्र ग्रहास म्हणतात। आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर शुक्र ग्रह। मग सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे बुध ग्रह आणि बुध ग्रह जो आहे तो सर्वात लहान ग्रह आहे। बुध ग्रह सर्वात लहान असा ग्रह आहे। आणि सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सर्वात मोठा ग्रह आहे बृहस्पती हा ग्रह। तर लक्षात ठेवा मित्रांनो, पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे शुक्र ग्रह। हा ग्रह सर्वाधिक उष्ण ग्रह आहे, याला पृथ्वीची जोडी बहीण म्हणतात। सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे बुध ग्रह, हा सर्वात लहान ग्रह आहे आणि सर्वात मोठा ग्रह आहे बृहस्पती, ज्याला आपण गुरु असे म्हणतो। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे मुद्दे सुद्धा तुम्हाला इथे तुमच्या परीक्षेसाठी लक्षात ठेवायचे आहे। यानंतर मित्रांनो तुम्हाला काही समाधी स्थळांची माहिती सुद्धा असायला पाहिजे। तर तुम्हाला गांधीजींचे समाधी स्थळ विचारले जाऊ शकते। तर गांधीजींचे समाधी स्थळ आहे राजघाट। तर लक्षात ठेवा मित्रांनो, गांधीजींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? राजघाट आहे। गांधीजींचे राजनैतिक गुरु कोण होते? राजनैतिक गुरु कोण होते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजनैतिक गुरु होते। गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता? त्यांचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1917चा चंपारण्य सत्याग्रह, 1917चा चंपारण्य सत्याग्रह हा भारतातील गांधीजींचा पहिला सत्याग्रह होता। तर अशा पद्धतीने तुम्हाला गांधीजींच्या समाधी स्थळाचे नाव लक्षात ठेवायचे आहे राजघाट। आणि मित्रांनो त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळांचे नाव सुद्धा विचारले जाऊ शकते। तर लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे विजय घाट। तर लक्षात ठेवा मित्रांनो, विजय घाट हे कोणाच्या समाधी स्थळाचे नाव आहे? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे। यांनीच जय जवान जय किसान हा नारा दिला होता। जय जवान आणि जय किसान हा नारा कोणी दिला होता? तर लाल बहादूर शास्त्री यांनीच दिला होता। पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे शांतीवन। इंदिरा गांधींचं सुद्धा समाधी स्थळ तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर इंदिरा गांधींच्या समाधी स्थळाचं नाव आहे शक्ती स्थल। डॉक्टर आंबेडकरांचे समाधी स्थळ सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ आहे चैत्यभूमी। तर मित्रांनो अशा पद्धतीने लक्षात ठेवा, राजघाट गांधीजींचे समाधी स्थळ आहे, विजय घाट लाल बहादूर शास्त्रींचे समाधी स्थळ आहे, शांतिवन पंडित नेहरूंचं समाधी स्थळ आहे, शक्ती स्थळ इंदिरा गांधींचं समाधी स्थळ आहे आणि चैत्यभूमी जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधी स्थळाचे नाव आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून मुद्दे काही लक्षात ठेवायचे आहे, ते म्हणजे राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? तर राष्ट्रपतींना शपथ देतात आपले सरन्यायाधीश। राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देत असतात। आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान कोण करत असतो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य मतदान करत असतात, परंतु विधान परिषदेचा सदस्य मतदान करू शकत नाही। लक्षात ठेवा, लोकसभा राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करतात, परंतु विधान परिषदेचे सदस्य मतदान करीत नाही। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर उपराष्ट्रपती असतो। उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। त्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोण भूषवित असतात? तर लोकसभा सभापती भूषवित असतात। लोकसभा सभापती हे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवित असतात। एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही तो ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाचा असतो? लोकसभा सभापतींचा। लक्षात ठेवा, एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही तो ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर लोकसभा सभापतींना असतो आणि तेच संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विधानसभेमध्ये समान मते पडल्यास कोण निर्णायक मत देतो? विधानसभेमध्ये समान मते पडल्यास विधानसभेचा सभापती
विधानसभेचा सभापती जो असतो तो निर्णायक मत देत असतो. लक्षात ठेवा, विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत कोण देतात, तर विधानसभेचे सभापती हे निर्णायक मत देत असतात. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणकोणत्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ जे आहे ते 3 ठिकाणी आहे. पहिलं ठिकाण आहे नागपूर येथे आहे, दुसरं औरंगाबादमध्ये आहे, औरंगाबाद, आणि तिसरं गोव्याची राजधानी पणजी, गोव्याची राजधानी पणजी या ठिकाणी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. लक्षात ठेवा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ 3 ठिकाणी आहे, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी. तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे. तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगड या शहरामध्ये आहे, आणि चंदीगड शहर जो आहे तो भारतातील पहिलं नियोजित शहर आहे. फर्स्ट प्लान्ड सिटी ऑफ इंडिया, भारतातील पहिलं नियोजित शहर कोणतं, तर चंदीगड, आणि याच शहरामध्ये प्रसिद्ध रॉक गार्डन आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो. तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो गट विकास अधिकारी. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो गट विकास अधिकारी, ज्याला आपण BDO असे म्हणत असतो. त्यानंतर तुम्हाला हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, तर मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण CEO असे म्हणतो, ज्याला आपण CEO असे म्हणतो, तो जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. आणि पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, तर गट विकास अधिकारी असतात. त्यानंतर मित्रांनो ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे कोणती प्रथा बंद झाली. तर यांच्या प्रयत्नामुळे केशवपनाची प्रथा जी आहे ती बंद झालेली आहे. तर लक्षात ठेवा, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे केशवपनाची चाल बंद झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे. डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नागपूर या शहरामध्ये आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, भारतातील सर्वाधिक दक्षिणेकडील टोक कोणते आहे. भारतातील सर्वाधिक दक्षिणेकडील टोक आहे, भारतातील सर्वाधिक दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉइंट. तर मित्रांनो अशा पद्धतीने लक्षात ठेवा, भारतातील सर्वाधिक दक्षिणेकडील टोक कोणते आहे, तर इंदिरा पॉइंट आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण असे GK चे प्रश्न सुपरफास्टली म्हणजे रिवाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.